गिरीश महाजनांना भाजपाच्या निष्ठावंतांनी घेरलं. जोरदार रेटारेटी, विरोध झुगारत मुख्यमंत्र्यांकडून पक्षप्रवेश, व्हिडिओ व्हायरल. नाशिक शहरात आता आम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. राज्यात नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचे आहे. युतीची बोलणी सुरू आहेत. 80% जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. जुने नवे सर्व एकत्र येऊन लढू आणि जिंकून येऊ, असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक भाजपमध्ये आज माजी आमदार यांनी माजी महापौरांसह 5 बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश झाले. आणि विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाला भाजप BJP नेत्या तथा नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांच्यासह निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होता. मात्र पक्षातील निष्ठावंतांचा विरोध झुगारून महाजन यांनी या सगळ्यांना पक्षात प्रवेश दिला. मंत्री गिरीश महाजन पक्ष प्रवेशासाठी भाजप कार्यालयात येत असताना भाजप निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेर घेराव घातला. तर देवयानी फरांदे यांनी या पक्ष प्रवेशाला गैरहजेरी लावली. त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार खासदार भाजपाचे आहेत. आज दिनकर पाटील यांनी प्रवेश केला आहे. दिनकर पाटील यांनी आता कुठे जाऊ नये, असं या पक्षप्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. मनसे, काँग्रेस, उबाटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रवेश घेतला आहे. मी सगळ्यांचे स्वागत करतो. मुख्य प्रवाहात त्यांनी प्रवेश केलेला आहे. भाजपवर विश्वास आहे, नेतृत्वावर विश्वास आहे, त्यामुळे या सगळ्यांनी प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व आलेले आहेत. आता बाहेर कोणी राहिलेलं नाही. 100च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील. आता 4 वाढल्याने 104 होतील, असंही महाजन यांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाटा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाटा नेते यतीन वाघ यांचा भाजपात प्रवेश झाला. आणि विशेष म्हणजे यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. तरीही वाघ यांचा पक्षप्रवेश झाल्याने भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. यासह काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे दिनकर पाटील यांनी सातत्याने भाजपवर सडकून टीका केली. आता त्यांचाही भाजपात प्रवेश झाला आहे. या सर्व पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या निष्ठावंत भाजप समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.